मौसम हा असतो का दिसतो तुला पण मी स्वप्नात राणी तुला तू माझी शिजुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश तुझा किलिंग ऑन द स्पॉट मला सांग ना ग येडू माझी बायको तू होशील मौसम हा असतो का दिसतो तुला पण मी स्वप्नात राणी तुला तू माझी शिजुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश तुझा किलिंग ऑन द स्पॉट मला सांग ना ग येडू माझी बायको तू होशील। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्री राम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घ्यायचा आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे फोटोजमध्ये आपले PNG इमेज आणि ब्लॅक PNG दिलेला आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला बीटमार्क आणि म्युझिक हे तुम्हाला इथंच या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। तो व्हिडिओ काय करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आता आपल्याला इथं बीटमार्क करायचं आहे। तर बीटमार्क कसे करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बघू शकताय की आपण हे स्क्रोल करायचं तुम्हाला बीट दिसू शकते। तर सिंपली पहिला जो बीट आहे त्याचा ग्लो म्हणजे जिथं आपल्याला ग्लो होतं तिथं पहिला बीट आपला असणार आहे। तर बघू शकता पहिल्या बीटचा अशा प्रकारे ग्लो झालेला आहे, तिथं आपल्याला स्प्लिट करायचे म्हणजे दोन भाग करून घ्यायचे। आता अशाच प्रकारे जिथं जिथं ग्लो होणार आहे तिथं आपल्याला बीट करत घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे तर 3 नंबरला इथं बीट झालेला आहे, अशा प्रकारे इथं बीट करायचा आहे। जिथं जिथं बीट होणार आहे तिथं तिथं आपल्याला तो कट करून घ्यायचा म्हणजे बीटमार्क आपलं इझी वे मध्ये होऊन जाणार आहे। अशा प्रकारे बघू शकताय सिंपली अशा प्रकारे आपलं बीट कट झालेलं आहे। आता इथं बीटमार्क इझी वे मध्ये झालेला आहे। आता या जागी आपल्याला इमेज कसा रिप्लेस करायचा त्यासाठी काय करायचं आहे, तो भाग सिलेक्ट करायचा आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत खाली तिथे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन बघू शकता अशा प्रकारे रिप्लेस ऑप्शन दिसून येईल। त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला जो इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता आणि अशा प्रकारे स्वतःचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून पुढे चालवणाऱ्या प्रत्येक कटला अशाच प्रकारे रिप्लेस इमेज करून घ्यायचा। मी ही करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटला इमेज आहे तो ॲड केलेला आहे। त्यानंतर बॅक निघून ॲड ऑडिओ तुम्हाला खाली लेअर दिसते, त्या लेअरला क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडमध्ये आल्यानंतर तिथं काय करायचं आहे, फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे तर मटेरियलमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली काय करायचं इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर खाली इम्पोर्ट सॉन्ग ओनलीवर क्लिक करून आपलं जे 1 नंबरला सॉन्ग येणार आहे ते सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। तर सिंपली काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इफेक्टवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी। त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता इफेक्ट लोड होत आहेत। सिंपली ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला कॅमेरा डान्स म्हणून हा एक इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा याच इमेज लेअरला व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे। परत आपल्याला काय करायचं, ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये इथं आपल्याला हॅलो ब्लर म्हणून जो पहिला नंबरला जो इफेक्ट मिळेल तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा। फक्त काय करायचं आहे, याची लेंथ आहे ते आपल्याला फक्त काय करायचे, याची लेंथ आहे ते फक्त आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे इमेज जिथं आपला शेवट होतो तिथपर्यंत वाढवून घ्यायचे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर फर्स्ट नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि नाईट क्लबमध्ये यायचं आहे। तर नाईट क्लबमधील 6 नंबरची जे स्प्लिट फ्लिकर इफेक्ट आहे तो सिंपली इथं आपल्याला अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याची लेंथ आहे
ते आपल्याला इथपर्यंतच वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला सिम्पली ॲनिमेशनमध्ये क्लिक करून इथं आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि जो आपल्याला कॉम्बोमध्ये डायनॅमिक जो पहिला इफेक्ट मिळून जाईल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमधील ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं आपल्याला क्लब हार्ट्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. तो अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो सेकंड वेव्ह अँड ABS म्हणून जो इफेक्ट मिळतोय सिम्पली अप्लाय करून त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर लास्टला येऊन D3D हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि यामधील मून्स अँड टाच जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून ॲडजस्टवर क्लिक करायचा आहे. फिल्टर आहे तो 0 करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये आणि डायनॅमिक शेक म्हणून अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे झूम 1च्या शेजारी, ते सिम्पली अप्लाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला पहिल्यांदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं आपल्याला गोस्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता सेकंड नंबरला तुम्हाला गोस्ट इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचे आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर यायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर आल्यानंतर लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मिरर 3 हा जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून आपलं व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि फिल्टर आहे तो 0 करायचं आहे. बघू शकता व्हर्टिकल अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि इथं आपलं हा इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून अशा प्रकारे बघू शकता सेट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर आल्यानंतर आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये नाही, आपल्याला इथं काय करायचं आहे, क्लोनवर यायचं आहे. क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपला फिरामेंट क्लोन अशा प्रकारे मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट ॲड झालेले आहेत. आता 2 इमेज लेअरच्या मध्ये ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा तो तुम्ही बॉक्स बघू शकताय. त्या बॉक्सला इफेक्ट देण्यासाठी तो सिम्पली बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून शेक इफेक्ट तुम्ही बघू शकताय, तो सिम्पली अप्लाय करून अप्लाय टू ऑल खाली ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट लागणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील तुम्हाला जो PNG दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर त्याची साईज थोडीशी अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला तो PNG आहे तो सेट करून घ्यायचा बघू शकताय. तर अशा प्रकारे PNG सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी.